पौराणिक कथेनुसार राजा दशरथ यांना 3 राण्या होत्या. पहिली राणी कौशल्य, दुसरी राणी सुमित्रा आणि तिसरी राणी कैकी होती. प्रभू राम हे राणी कौशल्याचे पुत्र होते. पण मुलगा रामच्या आधी आई कौशल्याने मुलीला जन्म दिला. ती 4 भावांपेक्षा मोठी होती. मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे गुण, वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी वनवासासह विविध घटनांचा रामायणात तपशीलवार उल्लेख आढळतो. यामध्ये प्रभुरामांच्या कुटुंबातील सर्व सदस्य वनवासात भेटलेले लोक, लंका जिंकणे अशा त्यांच्या जीवनातील सर्व घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण प्रभू रामाच्या जीवनाशी निगडीत एक पात्र आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तसंच या पात्राचा रामायणातही उल्लेख नाही. ही व्यक्तिरेखा प्रभू राम यांची थोरली बहीण शांता आहे. राजा दशरथाची एकुलती एक मुलगी शांता. तिच्याबद्दल काही कथा प्रचलित आहे. पौराणिक कथेनुसार राजा दशरथ यांना 3 राण्या होत्या. पहिली राणी कौशल्या, दुसरी राणी सुमित्रा आणि तिसरी राणी कैकी होती. प्रभू राम हे राणी कौशल्याचे पुत्र होते. पण मुलगा रामच्या आधी आई कौशल्याने मुलगी शांताला जन्म दिला. शांता 4 भावांपेक्षा मोठी होती. ती कला आणि हस्तकलेत पारंगत होती. शांत ही दिसायला खूप सुंदर होती. पण रामायण शांताचा उल्लेख येण्यामागे एक खास कारण होत. वास्तविक राजा दशरथ आणि राणी कौशल्याची कन्या शांता आपल्या कुटुंबासोबत फार काळ राहिली नाही. त्यामुळे रामायण त्यांचा उल्लेख नाही. यामागेही एक कारण आहे. पौराणिक कथे अनुसार राणी कौशल्याची थोरली बहीण वर्षिणी दीर्घकाळ निपुत्रिक होती. शांताच्या जन्मानंतर ती एकदा तिची बहीण कौशल्याला भेटायला आली. मग ती शांताकडे बघून म्हणाली की मुलगी खूप गोंडस आहे. तिला दत्त घ्यावस वाटत. हे वाक्य ऐकून राजा दशरथाने तिला आपली मुलगी दत्तक देण्याचे वचन दिले. रघुकुल नेहमीच जीव जाईल पण वचन मोडणार नाही या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. म्हणून राजा दशरथाने आपले वचन पाळले आणि आपली मुलगी दत्तक दिली. पौराणिक कथानुसार भगवान श्रीरामांच्या मोठ्या बहिणीचा विवाह शृंगी ऋषींची झाला होता. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे शृंगी ऋषींचे एक मंदिर आहे जेथे ऋषी शृंगी आणि रामाची बहीण शांता यांची पूजा केली जाते. आपले वचन पाळण्यासाठी भगवान रामा यांना 14 वर्षे वनवास भोगावा लागला होता. त्यांचे वडील दशरथाने आपली पत्नी कैकीला वचन दिले होते की ती राजा दशरथाकडे भविष्यात 2 गोष्टी कधीही मागू शकते आणि ते त्याला कधीही मान्य करावं लागेल. त्याचा फायदा घेत कैकीने रामाला वनवास आणि आपला मुलगा भरतासाठी सिंहासन मागितले होते.